बोचरा तालुका अकोट जिल्हा अकोला हे गाव तसं प्रसिद्ध आहे केळीसाठी. त्यामुळे पट ठेवताना त्यांना पहिल्यांदा सर्वात मोठी अडचणीचा सामना करावा लागतो, तो पटाचा म्हणजे शेतीचा. अशा वेळेस जे जागा उपलब्ध करून देतात त्यांना ते देव समजतात. बोचरा या गावातलं प्रामुख्याने वैशिष्ट्य म्हणजे जो पटातून नफा येतो तो सर्व ते पटात हनुमान पाटील मंदिराला म्हटलं देतात. कार्यकर्ते मागं असल्याशिवाय पट सक्सेस होत नाही. पण तुमचे कार्यकर्ते पाहिले म्हटलं मजाल नाही, म्हटलं एक नंबर आहे. एक नंबर म्हणजे खूपच जोरदार आहे. त्याचं खूप सहकार्य आहे. पुऱ्या गावातल्या कार्यकर्ते आहेत आमचे 10-15 पोरा जवान मस्त सहकार्य करतात, खूप सहकार्य करतात. मुले कोणी बाबतीत बक्षीस मागायले हिंड्याले कोणतंही काम पाण्यापासून टेम्पेर व्हायचंही काम सांगितलं ते नाही नीट म्हणत. म्हणूनच आमच्यासारखा आवर्जून तुमच्या गावात येते ना. हो. नाही तर आम्ही काय एवढी रिकाम चोडाव काय. कार्यकर्ते मात्र हा पोट आहे मला. म्हणजे कोणतेही कार्यकर्ता असले पण विशेष म्हणजे तुमचे जे कार्यकर्ते आहेत ते पाहिलं हो. एक विशेष आहे त्याच्या इकडे. म्हणजे आतुरतेनं काम असं ढक्कलबाजी कोणाच्या याच्यात नाही आहे. सगळ्या परिणाम आहेत ते. आवड आहे ना कार्यकर्त्याला. सर्वात महत्वाची आवड असल्या कारणानं त्याच्यात रुजून राहतात. आणि नेतृत्व चांगलं नेतृत्व चांगलं पाहिजे, पाहिजे. निस्वार्थी नेतृत्व असलं. निस्वार्थ त्यात म्हणजे तुमच्या मागच्या वर्षी तुमच्या पटात पैसे आलेले म्हणजे तुम्ही मंदिराला दिले. म्हणजे आम्ही जे उरलेले पैसे आहेत ते सर्व मंदिराला दान देऊन दिले बजरंगबली असा संस्थानला. पहिला पट आहे म्हटलं बोचऱ्याचा की याही वर्षीचे जेवढी वर्ष पट होईल तेवढ्या वर्षी बिलकुल बजरंगबली संस्थानला आमचे उरलेले पैसे मिळतील. नाही आमच्या गावाले भागवत आले 26 वर्ष पूर्ण झाले. हा. तर आता आम्ही हे ठरवलं आमच्या शंकरपटाच्या नावानं एक संडास बाथरूम दरवर्षी भागवत होते, मोठं कार्यक्रम होते. एक संडास बाथरूम आम्ही देवस्थानसाठी बांधणार आहोत या पटातून. त्याच्यावर आमचं शंकरपटाचं नाव राहील. हे जागा तुम्ही उपलब्ध करून देण्याचं कारण कोणतं? खूप पटप्रेमी आहेत, त्यांना जागा नव्हती म्हणून मग आपलं हरभऱ्याचं शेत आता खाली झालं होतं, त्यामुळे त्यांना ती जागा उपलब्ध करून दिली. म्हणजे तुम्ही काही पेराचं होतं का तुम्हाला हो, याच्यात? आता सध्या केळीसाठी तयार करायचं होतं, पण ते पट असल्या कारणानं थोडं वेळ घेतला. 15 दिवस 15 दिवस वेळ घेतला आणि पटासाठी जागा उपलब्ध करून दिली. म्हणजे गावातल्या लोकांचा उत्साह कायम राहिला पाहिजे राहावा यासाठी आतमध्ये असल्यानंतर तुम्ही समजा हे मागं ठेवलं. हा. आपलं नाव? सुधीर जायले. अच्छा, धन्यवाद. हे होते ज्यांनी शेत उपलब्ध करून दिलं असे सुधीर जायले. की आपण पाहू शकता दोन्ही इकडून केळी असल्यानंतर त्यांनी हा मधातला पोर्शन इथे उपलब्ध करून दिला. कारण हे बोचरा गाव केळीसाठी प्रसिद्ध आहे. केळीसाठी प्रसिद्ध असल्यानंतरही आपली स्वतःची केळी हे मागं 15 दिवस जाऊन सुद्धा त्यांनी ते उपलब्ध करून दिली. खरंच अशा लोकांचं सहकार्य आहे, म्हणूनच असे पट इथं आयोजित केले जातात. लक्ष द्या जरा. सर्व बैल मालकांना सूचना आहे की गाववाड्यातील बैलच गाववाड्यात खेळतील. गाववाड्यातील इतरत्र बैल या गटात चालणार नाही भाऊ. पहिल्या दिवशी बैल कमी होते, पण दुसऱ्या दिवशी बैलांचा इथं खूप प्रतिसाद मिळाला. ऊन इथे उन्हाळ्यात फार कमी वाटतंय, कारण इथे जे केळीचे बन आहेत आजूबाजूला ते छावा थंड राहतात. जशा कोरडूमध्ये छावा प्रखर उन्हाच्या राहतात आणि लोकसुद्धा भर उन्हात बसतात. पण त्यांना ऊन लागत नाही. आयोजन केलं हे हा. 8 दिवसात केल्यानंतर ते जरा फरक तर पडणारच आहे. मागच्या वर्षी जे बघतात तुमचा प्रमुख उद्देश काय आहे या पट ठेवण्याचा? काहीच नाही. आमचा खेळ म्हणून आम्ही चला करमणूक म्हणून आहे. आमचं कास्तकाराचे बैल खेळतात हा. आणि आपला मजाही होते पाहिलं. आता क्रिकेट पोट्टेचा खेळ आहे, हा. तसा हा आमचा कास्तकारीचा खेळ आहे. नाही, मी असं ऐकलं की बाबा याच्यातला जो नफा राहते तुम्ही गावातील मंदिराला देता. हा, मंदिराला आता मग उरलं कुठे देता इकडे तिकडे खाल्ल्यापेक्षा दारू प्यायल्यापेक्षा मग मंदिराला देणार देऊन म्हणजे तुम्ही दारू पिता का मग? एखाद्या अच्छा. काय त्यावेळेस घरचे काही लोक काही म्हणत नाहीत का? काहून म्हणतील आमदार खासदार आपण जाऊन कोण म्हणते हा, म्हणजे लिमिटेशन आहे तुम्हाला. नाही तर काय म्हणजे मग या केळीवाल्या याच्यात जे दारू पिणारे आहेत हो. तर प्रमाण किती आहे मग तुमच्या गावात? आमच्या गावात आहे 25-30%. म्हणजे कशी जास्त गाव त्या मार्गी नाही आहे. कमी आहेत. हा. शौक कमी आहे म्हणून असं आहे. हा. वारकरी आहेत. बरं, आता इथं या एवढं बोकड्या पाहिजे फक्त आम्हाला. एवढं मोठ्या गावात म्हटलं ह्या जोड्या आल्या जोड्याचं प्रमाणही चांगलंच आहे. नामांकित बैलही समजा आता बरे आल्या दुपारपर्यंत काही वाटे ना होती जमीन म्हणून, पण आता बरोबर जमते. कोरडवाहूमध्ये रखरखत ऊन असल्यामुळे तुम्हाला पटात बैल कमी आलेले दिसतात. पण या बोचरा गावात चहूकडे केळी असल्यामुळे उन्हाचं प्रखरता कमी आहे. हे लहान मुलंसुद्धा पाहू शकता आणि बैलसुद्धा चांगल्या प्रकारे. त्यांनी पहाड जवळ असल्यामुळे जास्तीत जास्त आदिवासी लोकांचे बैल
या शंकरपटात जास्तीत जास्त पाहायला मिळाले. पट 8 दिवसात जरी त्यांनी आयोजित केला तरी पण लोकांचा उत्साहाचं प्रमाण इथे जास्त वाटलं. काय आहे दादा ते? करण पवार आता जे सध्या जोडी सुटली म्हटलं किती पॉईंट मध्ये आली? 5-27. बरं तुला अंदाज होता का की तुझी जोडी यावेळेला कमी पॉईंट मध्ये येईल म्हणून? अंदाज तर नव्हता पण आता ते वरत्यानं केलं काय याच्या अगोदरचं बक्षीस कुठचं मारलं ते? त्याच्या अगोदर काकादरी म्हणून गाव आहे चिखलदरा तालुका तिथं मारलं होतं. बरोबर. आता आलेल्या जोडी मालकांना खुश खबर. आता आलेली जोडी 5 सेकंद 30 पॉइंट मध्ये आलेली आहे. जोडी मालकाला खुश खबर आहे. 5 सेकंद 30 पॉइंट. नाव बैलाचे नाव हा जोडी मालकाचं नाव प्रवीण भाऊ कैकाली राहणार चिंचोलीकरांचा चिग्या आणि प्रमोद पाटील दिवटे राहणार यकलासपूर यांचं फायटर. आणि गन्ना का फन्ना या युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहत राहा.